घटस्थापना करण्यासाठी आपण जे धान्य घेणार आहोत ते टपोरे, जड असे धान्य घ्यायचे आहे किंवा एका वाटीमध्ये पाणी घेऊन त्यात हे धान्य टाकून ठेवायचं आहे. आता जे हलके, पोचट धान्य आहे ते पाण्यावर तरंगेल, तर ते तुम्ही काढून टाकायचं आहे आणि जे पाण्याखाली गेलेले धान्य आहे ते आपण घटस्थापनेसाठी वापरू शकतो. हे धान्य तुम्ही रात्रभर भिजवून किंवा घटस्थापनेच्या 2-3 तास अगोदर भिजवून घट रुजवण्यासाठी आपण घेऊ शकतो. ज्यावेळी आपण घटस्थापना करणार आहोत त्यावेळी अगोदर माती घालून घ्यायची आहे आणि वरून आपल्याला धान्य घालायचं आहे. त्यावर थोडीशी माती घालायची आहे आणि त्यानंतर हलक्या हाताने थोडंसं पाणी घटाला शिंपडायचं आहे. घट बसवल्यानंतर त्या घटाला भरपूर प्रमाणात पाणी टाकू नये. मातीचा घट जर ठेवत असाल तर तो स्वच्छ धुवून ठेवावा, म्हणजे त्याची छिद्रे मोकळी होतात आणि पाण्याचा निचरा होतो. पाणी जास्त झालं तर धान्य कुजते, त्याला बुरशी येते, घट पिवळा पडतो. तर घट हिरवागार भरगच्च उगवण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्या. तेथे पूर्ण डिटेल व्हिडिओ अपलोड केलेला आहे.